पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। थांब अक्का, ही पूजा तू करू शकत नाहीस, कारण गोपीनाथ आता फक्त माझा नवरा आहे आणि तोच नवरा जन्मोजन्मी मिळावा म्हणून मी हा वड पूजणार आहे। किंवा गोपीनाथसाठी तू ही पूजा करू शकत नाहीस। बरोबर आहे, ही पूजा बायको नवऱ्यासाठी करू शकते आणि गोपीनाथची बायको तर यामिनी आहे, तू नाहीस राधक्का। हाव नंदाताई, हाव नाही त्या ठिकाणी नाही तो राग कशासाठी काढतायसा? रागाचा मुद्दा नाही आहे राधक्का, तुम्ही इथं वड पूजायला आलाय कुणासाठी? गोपीनाथसाठीच ना? पर गोपीनाथसाठी यामिनी वड पूजणार आहे, मग तुमची पूजा कशी होईल इकडं? हा, आता तू शिंदे सरांसाठी जर वड पूजणार असशील तर गोष्ट वेगळी आहे, तर ती चालेल। यामिनी, तू किती बी वाईट साईड बोललीस तरी माझ्या देवाला माहित आहे खरं काय आहे, आणि मी आज ह्यांच्यासाठी पूजा करणार आहे। हा, अशी कशी करणार आहे? तुझी ही जी काही दादागिरी आहे ना, ती तुझ्या खानावळीत चालेल, ही तर नाही। होय राधाका, एका नवऱ्यासाठी दोघी दोघी कसं काय पूजा करतील? असं नाही करता येणार। बघितलंस? चल जा, निघ आता। यामिनी, तू पूजा करून घे, मग निघू आपण घरला। नाही नाही, आता ही आपल्याला घाबरून गेली आहे, नंतर का नाही परत येईल चोरासारखी आणि पूजा करेल। नको, आपण इथेच थांबूयात। मग गोपीनाथ आले का नाही तर मग मी पूजा करणार आहे। यामिनी संग वाद घालण्यात काय अर्थ नाही, ती ऐकायची नाहीच, आणि बाकी बायकासनी बी तिचं बरोबर वाटलंय। आणि तसं बी पूजा ही काही भांडून करायची गोष्ट नाही, मी दुसऱ्याच वडाची पूजा करेन। दाद्या, वहिनी आता ह्या झाडाची पूजा करणार काय? अरे खुळ्या, तुझ्या बानी केलेलं। अरे ह्या रोपाचं झाड होईस्तोवर दाद्यानं वहिनीचं लगीन होऊन त्यासनी पोरं होऊन त्या पोरांचं लगीन होऊन त्यासनी पोरं होतील। बस बस बस, लग्न होईल तेव्हा होईल, पण पूजा आम्ही दोघच करणार।
दाद्या, अरे दादी हे काय करायलायस? अरे मला बांधायलायस? अरे तुला दाद्या वड समजायलंय एवढं मला समजलंय. तुझं काय आता? दाद्या ए दाद्या, दाद्या अरे दाद्या अरे दाद्या नाही दाद्या, अरे बोल की. लवंगी मिरची. अरे हे काय करायलायस? सोड की. सॉरी सॉरी सॉरी. काय? इथं बाय. धर इथं. वरून घे. खरं तर ना आज प्रत्येकाने एखादं वडाचं रोपटं लावलं पाहिजे. वाचू मला, ते माझ्या मागे लागे. काय करायला? काय माधू सरांचे पैसे डुबवणार आहे? आता तुला जीवन सोडणार नाही. मधुशेकचे पैसे बुडवतो, वरनं तुझी बायको मागत हार घेऊन म्हणते पैसे नंतर देते. हा बापाचा राजा आहे काय? मारणे त्याला जिवंत सोडून सोडू नको त्याला. लय लागलं का? अगं अस्मी, बघितलं का? यास्मी ते गुंड मारून गेले. अगं बघ. हो बरं आहे का तुम्हासनी? त्या गोपीनाथला वाचवायला तू कशाला तुझा जीव धोक्यात घातलास? त्या गुंडाने तुला काय केलं असतं तर? अगं केलं असतं तर केलं असतं. कुठली बाई स्वतःच्या नवऱ्याला मारत असताना असं बघत उभी राहील? आय तो गोपीनाथ आता तुझा नवरा नाहीये. आणि तसं बी ते बघ, मला तुझ्या संग आता काय बी बोलायचं नाही. मला जे पटलं ते मी केलं. तुला ते पटणार नाही आणि पटलं बी नाही हे मला चांगलंच माहिती आहे. या इथे चप्पल काढा. हा यावर हळू बसा इथे. मी पूजा करते. हा इथं बसायचं. बघा हवं तर तिकडं, पण जाऊ नका कुठे इथून. हा इथं बसा.
मी पूजा करते. जायचं नाही कुठं. गुंड गुंड मारणार गुंड. जायचं नाही. देत नाही म्हणजे काय? हा, देत नाही म्हणजे काय? हात तोडून गळ्यात घाला त्याच्या. घरातलं सगळं सामान बाहेर काढून फेका आणि घराला कुलूप लावून या. ठेवा फोन. बाहेर जायचंय मला. हो, किती चिडचिड करताय उगाच. उगाच नाही. काही काही लोक त्याच लायकीचे असतात. गरज लागली की पैसे मागायला येतात आणि पैसे परत करायची वेळ आली की हात वर करतात. म्हणूनच त्यांचेच हात त्यांच्याच गळ्यात घालायला लागतात. तुला सांगून काय उपयोग म्हणा. बरं, तळ्याजवळ निघालोय. जयरामचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो बघून येतो. आओ, आज लवकर या बर का. आज वटपौर्णिमा आहे आणि तुम्ही आल्याशिवाय मी काही उपास सोडायची नाही. तर मी लवकर यायचा प्रयत्न करतो, पण नाहीच जमलं तर वाट बघत बसू नका. म्हणजे नाहीच येणार तुम्ही? आहे का आता? मी येतो म्हटलं ना. आणि समजा मी नाही आलो तर तुम्ही या मला घ्यायला. मग तर झालं. जावा तिकडं. हॅलो, आता तुम्हाला उशीर होतोय म्हणून सांगू नका. लवकर या. निर्मला तळ्याजवळ. हॅलो, आओ, मला हॉस्पिटल. मी आले. आओ, कुठे आहे तुम्ही? आओ, 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 काय झालं तुम्हाला? आओ, आओ, उठा. आओ, उठा, काहीतरी बोला. मला कोणता गुंड? आओ, उठा. आओ, कोण बिलाव करण्यात आलाय? आओ, आओ,
विचारलं तुम्हासनी? तिथं तिथं आजूबाजूला कोण होतं? हा, काहीतरी तर सांगा हो. डॉक्टर साहेब, यासनी बरं वाटेल ना लवकर. महिपतरावांचा जीव तर वाचला, पण त्यांच्या डोक्यावरती ना मार लागला म्हणून त्यांची अशी अवस्था आहे. आपण ट्रीटमेंट चालू ठेवूया, पण रिझल्ट कधी लागेल आणि महिपतराव आधी सारखे कधी होतील हे सांगता नाही येणार. येतो मी. देवा, माझ्या यांना लवकरात लवकर बरं कर. लवकरात लवकर पूर्वीसारखं कर. या जन्मात काय, इथून पुढल्या सगळ्या जन्मात तुझी सेवा करीन. घ्या प्रसाद आहे, घ्या. आय, तू हे तर कशाला पूजा करायलास? आपल्या नेहमीच्या वडापाशी का नाही? अगं, असं कारण काय नाही, सहजच. आय, काय झालंय खरं सांग. आय, आय सांग काय झालंय. अस्मिया, अगं, मी आपल्या नेहमीच्या वडापाशी गेलते, पण तिथं यामिनी बी आलती आणि बाकी सगळ्या बायका बी. ही पूजा तू करू शकत नाहीस, कारण गोपीनाथ आता फक्त माझा नवरा आहे आणि तोच नवरा जन्मोजन्मी मिळावा म्हणून मी हा वड पूजणार आहे. एका नवऱ्यासाठी दोघी दोघी कसं काय पूजा करतील? असं नाही करता येणार. त्या सगळ्यांनी मिळून ठरवलं का ठीक आहे, मी हितच करते पूजा. आय, खरं तर त्या गोपीनाथसाठी तू पूजा करावीस, वड पूजावास असं माझी अजिबात इच्छा नाही. पण सवाशीन म्हणून तुला जर ते करावंसं वाटत असेल तर तुला कोणीच अडवू शकत नाही. चल तिथंच, मी बघते तुला कोण अडवतं ते. यामिनी, बया, ही परत आल्या. यामिनी, अगं तू जशी सवाशीन आहेस तशी मी बी सवाशीन आहे आणि तुझ्यागत मला बी हित वडाची पूजा करायचा हक्क आहे. ए अक्के, तू काय माझ्यासारखी सवाशीन नाही आहेस. तू तर नवऱ्याने टाकलेली नापास झालेली सवाशीन आहेस आणि मी गोपीनाथची लाडकी बायको आहे. हा वय, आणि आता तू इथं कशी पूजा करतेस ना ते बघतोच आम्ही. आणि तुम्ही माझ्या आईला इथं पूजा कशी करू देत नाही ते मी बघत्या. नापास माझी आई नाही,
तिची किंमत न कळलेला तो गोपीनाथ आहे. बया, मग जर असं असेल तर तुझ्या आईनं गोपीनाथसाठी पूजा करायला पहिले ते तू चालवायला पाहिजेस. तू तर वडीलच मानत नाहीस ना त्यासनी. मी त्या माणसाला बाप मानत नसले तरी आई त्याला नवरा मानत्या, आणि आईने त्याच्यासाठी पूजा करावी अशी माझी इच्छा नसली तरी तिची इच्छा आहे, आणि तिला त्यात आनंद मिळतोय, आणि मी तिच्या श्रद्धेचा मान राखत्या. आणि माझ्या आईचा अजून घटस्फोट झालेला नाही. आणि ही यामिनी जी बायको बायको म्हणून मिरवते ना, तिला तर अख्खा गाव गोपीनाथची दुसरी बायको म्हणून ओळखतंय. काय तर दुसरी बायको. ए आसमे, हा आम्हाला लग्न झालेल्या बायकांचा मामला आहे. उगा तू मध्ये बोलू नकोस. नमस्कार. नमस्कार. आमचे हे आले की आओ या की. आओ या लाजू नका, या की. अगदी बरोबर येर आलात. तर आता गोपीनाथरावच ठरवतील का त्यांच्या नावानं पूजा कोणी करायची, मी का या राधाक्कानं. सांगा तुम्ही. माझ्यासाठी वटपूजेचं मान आणि अधिकार दोन्ही बी यामिनीच आहे. आणि तो कायम तिचाच राहील. स्वतःचा जीव धोक्यात घालून आत्ताच ज्या माणसाचा जीव वाचवलास त्या माणसाची लायकी कळले का आता तुला? ही यामिनी, ही जो हार गळ्यात घालून मिरवाल्या, यो हार पैसे न देता घेतलाय. याच हारासाठी त्या गोपीनाथवर गुंडांनी हमला केला होता, आणि त्या गोपीनाथला त्या गुंडांपासून माझ्या आईनं वाचवलंय. आणि ही स्वतःच्या नवऱ्यावर संकट आणणारी, उदारीचा हार गळ्यात घालून मिरवणारी ही यामिनी माझ्या आईला, जिने स्वतःच्या नवऱ्याचा जीव वाचवला, तिला पूजेला विरोध करते. आणि ही यामिनी इथल्या पूजेचा हक्क मानत्या. ही तर पूजेला येणारच नव्हती. आपला फराळ वगैरे करून झाला का नाही? का आपण का नाही माझ्या घरीच जाऊ, वडाची फांदी आणू आणि मग घरीच पूजा करू. कुणाचं कोण परत जाणार ते बाहेर? सगळं ही साडी तर एवढी टोचायलाय मला भैया. ही स्वार्थी बाई ही तर पूजेला श्रद्धेनं नाही, ईर्षेनं आल्या. आणि माझ्या आईला, जी भक्तिभावानं निर्जळी उपास ठेवून हे व्रत करत्या, तिला मान नाही म्हणायचा अधिकार तरी आहे का हिला? यामिनी, माझ्या सुनेच्या वाडी भराच्या दिवशी सुद्धा वटी भराचा खरा मान राधाक्काचाच होता. नवऱ्या पुढे काही बोलू शकले नाही म्या, पण आता म्या गप्प बसणार नाही. गोपीनाथसाठी वड पूजा करण्याचा खरा अधिकार राधाक्काचाच आहे. उलट तिला अडवायची आणि त्रास द्यायची शिक्षा म्हणून ना, तुला तर इथं पूजा करायची बंदीच घालाय पाहिजे. होय होय, राधा अक्काला मान मिळालाच पाहिजे. त्या यामिनीला अजिबात वड पूजायला दिला नाही दिला पाहिजे. अजिबात नाही दिला पाहिजे पूजायला. नाही द्यायचं पूजेला. अजिबात नाही दिला पाहिजे पूजा करायला. राधा अक्काला मान मिळालाच पाहिजे. होय, राधा अक्काला मान मिळालाच पाहिजे. राधा अक्काला मान मिळालाच पाहिजे. यामिनी, अगं मी जशी एक सवाशीण आहे तशी तू बी एक सवाशीणच आहेस. हे मला सोडून
तुझ्याकडे आले, तुझ्या संग संसार करते। हे माझं दुर्भाग्य आणि तुझं सौभाग्यच आहे, आणि त्यासाठी मी तुझा कधी बी राग राग करत नाही ग। तू करत असलीस तरी बी तुझा द्वेष करणं मला नाही शक्य होत। आणि आज तर वटपौर्णिमा आहे, आज या वडाची पूजा करणं आणि नवऱ्यासाठी प्रार्थना करणं ह्यो माझ्याप्रमाणेच तुझा बी अधिकार आहे। नको जाऊ अशी, ये ये। सरपंचीनबाई, तुम्ही आज सगळ्यांसमोर माझी बाजू घेतल्या, मला न्याय दिला, तुमची खरंच खरंच लय आभारी आहे। पण एक विनंती होती, आज हित यामिनीला भी पूजा करू द्या। बघ यामिनी, अगं तू किती बी वाईट वागलीस ना तरी राधाक्का नाही तशा वागू शकत। राधाक्का म्हणल्या म्हणून तू हिथं पूजा करू शकतेस। आपण दोघी बी एकत्रच पूजा करू। आके आके घरी गेल्यावर मी गोपीनाथना वाण देईन, ते मला घास भरवतील, मी उपास सोडीन। पण तुझं काय? तू कसा उपास सोडशील? नवऱ्याशिवायच ना, मग तुझ्या व्रताची सांगता कशी होणार? आय जा, बिन बापाची पोय बोलवाल्या। जा. काय ग, काय झालं? काय नाही ग, तू चल। बर चल। आता काय करते? चल की घरी। काय करायलास?
यामिनी काय करायला तू? अग ए राणीने बांधलेला दोरा आहे तो काय करायला कपदा थांब थांब यामिनी थांब इकडे बघ. आज काय करायलीस? हे बघ माझं प्रेम तुझ्यावर आहे पण पण या दोऱ्यात ना तिची श्रद्धा आहे राधीची. तिने माझ्यासाठी प्रार्थना केली मनापासून. तू 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 असं दोरा तोडलास असे उरफट वागलीस तर माझ्यावरच बेतल. अगं तिचं नाही नाही म्हणता म्हणता तुझा बी नवरा नाही राहणार मी. नको करू. तुम्ही काय तर करा, तुम्ही काय तर करा, मला तिचा अख्ख्या गावापुढे अपमान करायचा आहे. करू ना, नक्की करू. आपली सगळे जाव कसे उलटे पडतात मला काही कळ नाही झालं. आता कस काय करायचं? तायडे अगं लवकर वाढ जेवायला, मला लय भूक लागल्या. होय की आणलंच आहे. काय झालं एवढं? आयुष्यात पहिल्यांदा उपवास केलाय पर जीव जायला लागलाय. उपास? तू उपास केलायस? होय लवंगी मिरचीसाठी केलाय. आता उपवास सोडायचाय. उपवास सोडण्यासाठी काय काय करावं लागतं ना पटपट सांगता येते. चल ऐक, हा उपास नेहमीच्या उपासासारखा नसतोय. आपण ज्याच्यासाठी उपास केलाय त्याच्या हातनं घास खाऊन मग आपण उपास सोडायचा असतोय. अरे पण आता ते शक्य नाही की रे. तू एक काम कर, ही लवंगी मिरची खाऊन तू तुझा उपास सोड. अरे खुळ्या, तू खरंच मिरची खायलास? होय की. तर लवंगी मिरचीसाठी उपवास केलाय म्हणल्यावर लवंगी मिरची खायलाच पाहिजे. हा एक मिनिट, तुझा बी उपास होता ना? तू कसा उपास सोडलास? म्हणजे तू अजून उपास सोडलाच नाही होय? निशी, जन्मोजन्मी सोहमच नवरा म्हणून मिळावा यासाठी मी पूजाने उपास तर केला. पण मम्मीमुळे आम्हाला एकमेकांशी बोलता येत नाही, भेटता येत नाही. मग सोहमला वाण दिल्याशिवाय, त्याच्याकडनं खास खाल्ल्याशिवाय मी कसा उपास सोडणार? अरे मी जरा कार्यक्रमासाठी बाहेर जाऊन येते. तू घरातच आहेस ना? होय. यायला जरा उशीरच होईल मला. तायडे ताट झाकून ठेव, मी आलोच. अरे निशित, अरे जेवून तर जा. कुठं चाललायस निशी? निशी लवंगी मिरचीकडे गेला नसेल ना? तायडे अरे निशी, न जेवतास कुठं गेलतास तू? सोहम, निशी, तू सोहमला घेऊन आलास? मग माझ्या तायडीला उपाशी राहू देत असतोय मी? हा आणि मम्मी? तू मम्मीची काळजी करू नका, मी आहे ना.
आणि तसं बी तिला उशीर होणार आहे असं म्हणलेली ती. तुला उपास सोडायचा ना? सोम, बसा तुम्ही. बस. अगं मला काय भरवाल्यास? तू जेव. तू उपाशी आहेस सकाळपासून. तू बी काय खाल्लेलं नाहीस माहितीये मला. निशी, आम्ही तर उपास सोडला, पण तुझ्या उपासाचं काय? मी लवंगी मिरची खाल्ली की सुटला माझा उपास. पण एक मिरची खाऊन काय पोट भरत नसते. हे घे. अगं मी माझं जेवतो, तुम्ही जेवा. निघू मी. परत कधी भेटणार? भेटू लवकरच. मुग्धा! दोघांनी बी भेटायची, फोनवर बोलायची बंदी केली, तरी तुझी हिंमत कशी झाली इथं यायची? मम्मी 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 मी घेऊन आलोय सोहमला इकडं. ताईडीने काय नाही सांगितलं मला. मी स्वतःहून या सगळ्याला ना मी जबाबदार आहे. तू प्लीज त्यासनी काय बोलू नको. तुला जी काय शिक्षा द्यायची ना ती मला दे. तुला काय शिक्षा देणार निशांत मी? हे समज करून तू शिक्षा दिल्यास मला. तुझं वागणं ना माझ्या समजण्याच्या पलीकडे गेलं आता. असा नव्हता वागत तू आधी. मम्मी तू बी आधी अशी वागत नव्हत्यास. पप्पांच्या हल्ल्यानंतर तू बी लय बदललेस. तुझ्यात आणि सोमच्या आईच्यात जे बी काय मतभेद असतील ना ते असतील. त्यात चूक काय बरोबर काय हे ठरवायचा अधिकार माझा नाही. पण तुमच्या दोघांच्या भांडणात त्या दोघांनी शिक्षा का? हे बघ निशांत, या दोघांच्या मध्ये तू पडायचं नाही हे सांगितलं होतं तुला आधी मी. तू भाऊ असलास तिचा तरी तुझा अधिकार नाही यात बोलायचा. पण माझा अधिकार नक्कीच आहे, कारण मी नवरा आहे मुग्धाचा. आज माझ्यासाठी मुग्धा उपाशी राहिल्या. नशीब निशांत मला इथे घेऊन आला, नाहीतर तिला उपाशीच झोपावं लागलं असतं. अहो माझं राहिलं, निदान स्वतःच्या मुलीचा तरी विचार करा. प्रत्येक वेळी तुमचं असं मनमानी आणि अरेरावीनं वागणं ना चुकीचं आहे सासूबाई. हद्दीत राहायचं. माझ्या घरात मी कसं वागायचं ते तू मला शिकवायची लायकी नाही तुझी. तुझ्यासारखी माणसं नोकर म्हणून ठेवते मी घरी. देवताशीर, पण सोहम नवरा आहे माझा आणि त्याचा अपमान करायचा अधिकार तुला नाहीये मम्मी. मुग्धा, मम्मी पाहिजे तर तू मला मार.
माझी चूक आहे. मी सोहमला इकडे घेऊन आलो म्हणून हे सगळा घोळ झाला. पण तू सोहमला आणि तायडीला प्लीज काय बोलू नकोस. प्लीज मनात काय ठेवू नको. आज मी उपास सोडणारच नाही. आय काय ग? आज आम्ही बी उपवास केले आणि व्रत बी केले. व्रत? वय जन्मोजन्मी आम्हासनी हीच आई मिळावी म्हणून. आम्हासने आमच्या व्रताची सांगता करू देत की. तुम्हा तिघीसनी जन्म देऊन माझ्या आयुष्याचं सार्थक झालंय. मला बी जन्मोजन्मी ह्याच लेकी पाहिजे.